आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे, थांबवलेलं नाही. आता भेटलेली ऊर्जा दुपटीनं चौपटीनं कामी येईल. बच्चू कडू आणि आमचा सगळा कार्यकर्ता सवंगडी या शेतकरी, मजूर, दिव्यांग, वंचित लोकांसाठी अतिशय येत्या काळात तुटून पडल्याशिवाय राहणार नाही. सरकारनं सांगितलं का उच्चस्तरीय समिती गठीत करेल 15 दिवसात आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरात घेऊन कर्जमाफीची घोषणा केल्या जाईल. दिव्यांगाच्या पगाराच्या बाबतीत असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, दूध व्यावसायिक असेल, आमचे शेतमजुराचा प्रश्न असेल, भूमिहीन शेतमजुराचा, सगळ्या एकंदरीत मागण्या बाबतीत ह्या विषय मला वाटते आमच्या 25 मागण्यापैकी 20 मागण्या मंजूर होत आहे. 5 फक्त राहिलेल्या आहेत. त्याच्यात कर्जमाफीची आणि दिव्यांगाच्या मानधनाची मागणी महत्वाची होती. एकंदरीत पावसाळा आणि कार्यकर्त्यानं केलेला आग्रह हट्ट, नाही तर मी 16 तारखेपासून पाणी त्याग आंदोलन सुरू करणार होतो. पण कार्यकर्त्यांनी आम्हाला आग्रहाखातील जे काही मॅसेज पाठवले ते थोडेसे आमच्यासाठी रिस्क घेण्या इतके नव्हते. फोटो पाठवून का मी आता इथंच रॉकेल पॉयझनची बॉटल घेतो, तुम्ही आज जर अन्न त्याग मागं घेतलं नाही, तुम्ही जर पाणी त्याग घेतलं तर त्याला समजून सांगणं कठीण झालं. आणि म्हणून आंदोलन थांबवणं मला वाटते त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. माझे जे कार्यकर्ते इथं उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खूप वाईट होत चाललेली आहे. माझ्याशिवाय तेही मागं घेत नव्हते. एकंदरीत सगळा विचार करून या आंदोलनाला तसं पाहिलं तर मोठं यश प्राप्त झालेलं आहे. आणि हे यश घेऊन आम्ही उरलेल्या मागणीसाठी अधिक ताकदीनं जाऊन भिडणार आहोत. 2 ऑक्टोबरला भगतसिंगगिरी, गांधी जयंतीला भगतसिंगगिरी हे आम्ही येत्या काळात करून दाखवू. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जाची माफी आम्ही तुमचा अहवाल म्हणजे समिती, उच्चस्तरीय समिती आणि त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि तो 2 ऑक्टोबरच्या आत कर्जमाफीची घोषणा केली पाहिजे. नाही केली तर 2 ऑक्टोबरला मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन अभी उच्च स्तरीय समिति कर्ज के बारे में जो निर्मित की है और वो 15 दिन में निर्मित हो रही है, उसका अहवाल जब आएगा तब कर्ज माफी की घोषणा होंगी. ये अभी दोनों, एक मुख्यमंत्री और दोनों भी मुख्यमंत्री ने कहा है. थोड़ा उसको टाइम देना भी जरूरी है. और आने वाला जो बारिश का टाइम है वो भी बहुत महत्वपूर्ण होता है. अगर बारिश शुरू हो जाती तो आंदोलन में उसका बहुत प्रभाव गिरता है. और हमारे कार्यकर्ताओं ने जो की, हमें विनती की है और हमको आत्महत्या की जो धमकी हमारे कार्यकर्ता ने दी, अगर तुम अन्न त्याग आंदोलन नहीं छोड़ते तो हम मर जाएंगे. इस सभी मुद्दे को लेकर अभी हम थोड़ा पीछे आ गए. 2 अक्टूबर गांधी जयंती को भगत सिंह गिरी पूरे देश में दिखाई जाएंगी, बहुत ताकत से, बहुत मेहनत से. इससे और 2 गुना ज्यादा हम कहीं भी पीछे हटने नहीं वाला है. किसान और मजदूर और हमारा दिव्यांग भाई है, जो काम करने वाला कष्ट करने वाला जो हमारा आम आदमी है, चाहे कोई भी जात और धर्म का रहे, उसके लिए ये लड़ाई शुरू हो गई. और अंतिम तक, जब तक हमारे शरीर में खून का बूंद है, तब तक लड़ने वाले हैं.